दंडोत प्रणाम. परमेश्वरामध्ये सौंदर्याबरोबरच औदार्य व सौभाग्य असे गुण असतात. औदार्य म्हणजे कोणत्याही जीवाचं कमी जास्त न बघता, अधिकार अनाधिकार न बघता, छोटा मोठा न बघता त्याला देत राहणं. परमेश्वर सम, जीव विषम. परमेश्वरामध्ये ही समानता असल्यामुळं बोधशक्ती, ज्ञानाप्रेमाचा अधिकार आणि ह्या जीवाचं मुंचन कसं होईल याचा विचार करून त्याला ते देत राहतात, कोणत्या प्रकारचा विचार न करता. आणि त्याचप्रमाणे परमेश्वर सौभाग्यवत आहे. आपण परमेश्वराला बघितलेलं नाही, तेवढा अधिकार नाही आपला, तरीही त्यांच्या नुसत्या नामाने आपल्याला वेध होतो, बोध होतो, आवडी निर्माण होते. आणि त्या परमेश्वरावरती, समर्थवादावरती निस्सीम निष्ठा ठेवून आपण भक्ती करायला लागतो. याचं कारण परमेश्वर वेदवंत आहे, बोधवंत आहे. वेदक, बोधक, द्रावक असे अनंत गुण परमेश्वरामध्ये असतात. आणि त्या परमेश्वराचं मिशन एकच आहे की ह्या जीवाला स्वतःचा आनंद द्यायचा. परंतु त्यासाठी आपला प्रयत्न अत्यंत गरजेचा आहे. परमेश्वरामध्ये अनंत गुण आहे, अनंत धर्म आहे. हे अनंत गुण आणि धर्म बघण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्यालाही अभ्यास आणि चिंतन, आपल्या गुरुजनांकडून मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं असतं. आपण फक्त शब्दाशा आणि थोडक्यात बघत आहोत, परंतु त्यातूनही आपल्याला परमेश्वराची एक थोडक्यात ओळख होते आणि त्याविषयी आवड निर्माण होते. त्याच आवडीपूर्वक भक्तीतून आपल्याला परमेश्वर मात्र प्राप्त होऊ शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.